मुरलीनो हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण संसार केला दाना दिनमयी वृंदावना गेले आली सावरिया। अशी देवाची मुरली वाजायची आणि त्या गवळणी तल्लीन वाच्या घरधंदा विचारायच्या। विसर पडायचा सर्व संसाराचा की देवाच्या मुरलीची लीला आहे। मुरलीवर माझा जीव जडे मुरलीवारे जीव जडे अशी मुरलीची लीला आहे। भगवान परमात्म्याच्या चला देवाने लीला करायच्या, सर्व गोपिकांना आनंद द्यायचा, अशी एक लीला भगवान परमात्मा करू लागले। गोपाळ चेंडू फळीचा खेळ चालू झाला देवाचा आणि खेळ खेळत असताना तो चेंडू होता देवाने तो डोलवला, ते बरोबर एका डोहामध्ये पडला आणि डोहामध्ये पडल्यानंतर सर्व गोपाळ मागावं करायला, चेंडू पडला तर जाऊ दे कृष्णा पण त्या डोहामध्ये उतरू नको। भगवान परमात्मा त्या डोहामध्ये उतरायला तयार झाली। गोपाळाचं देव ऐकत नाही। गोपाळाने काय विचार केला, चला म्हणजे गोकुळात जाऊ आणि आपण लोकांना जाऊन बोलून घेऊन येऊ। कृष्ण परमात्मा डोहात चाललाय, त्या डोहामध्ये कालिया नावाचा महाभयानक अशा प्रकारचा नाग त्या डोहामध्ये राहत होता। भगवान परमात्मा त्या कदंब नावाच्या वृक्षावर चढलेत आणि त्या कदंबाच्या वृक्षावर चढून भगवान परमात्म्याने त्या डोहामध्ये उडी मारली। आता गोकुळापर्यंत गोपाळ गेले, गोकुळात सांगितलं कृष्णाने डोहात उडी मारली। कोणाच्या? तर कालिया नागच्या डोहात राहत होत्या। सर्व आरडाओरडा झाला, सर्व गोपिका गोपाळ सर्व त्या डोहाच्या दिशेने होता आणि पाहतात त्या देवाने उडी मारली। देवाच्या उडीचा आवाज त्या कालिया नावाच्या सापाने ऐकला आणि तळाला असणारा तो कालिया नाग बाहेर आला, देवाला गिळाका घातला आणि गिळाका घालून भगवान परमात्म्याला गिळला। तेवढ्यात माझ्या परमात्म्याला आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कालियाच्या गिळाक्यातून भगवान परमात्मा बाहेर आले आणि त्याच्या फणावर देव नृत्य करू लागले।